मी जवळजवळ मेल्यातच जमाय तुझ्याकरता. तर मग अशा वेळी कोणतरी पाहिजे ना, नाही मन रमवायला असावरी. पण नवरा बायकोवर खूप प्रेम करतो म्हणून त्यांनी तिला मारलेलं चालतं? वहिनी काल रात्रीपासून दादा घरीच नाही आलेत. काय? जोपर्यंत ते घरी येत नाहीत जाऊ शकत नाही हर्षदा. आपण नेहा मानेची सगळी माहिती काढून त्या हर्षवर्धनला पुरवायची आणि ह्या माहितीच्या बदल्यात 3 लाख रुपये मागायचे. कसं करणार मला ती थांबली का गेली ते. मला जरा एक नंबर लावून द्या. आता कळेल आसावरी घरीच थांबली का नागपूरला गेली ते. जर ती घरी थांबली असेल तर अजूनही तिच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे, आणि जर ती नागपूरला गेली असेल तर तर मात्र मला विचार करायलाच हवा. उदापूर आहेत तुम्ही? या ना, या आत या. नाही नको. अहो या ना, असं काय नाही आतमध्ये? नको मॅडम. सर आहेत. सर सर ऑफिसला नाही आहेत का? ऑफिसला कसे असतील? काल संध्याकाळीच तर ते गेले. माझ्या आधीच ऑफिसमधून बाहेर पडले. मला म्हणाले टेंडरचे फॉर्म घरी घेऊन ये सही करायला. कुठे आहेत ते? ते नाही, म्हणजे मला न सांगताच गेले ते. त्यांचा फोनही लागत नाहीये. कुठे असतील ते? गेले असतील एखाद्या कामाला. तुम्हाला सरांचा स्वभाव तर चांगलाच माहिती आहे. एखादं काम मनावर घेतलं की ते पूर्ण केल्याशिवाय ते गप्पच बसत नाहीत. ह्या फॉर्मचं काय करू? हां, तुम्ही द्याल त्यांना? हो. हे टेंडरचे फॉर्म्स आहेत. माझ्या पद्धतीने मी चेक केलेत. सरांना एकदा चेक करून सही करायला सांगा. येतो मी. तुम्हाला काही चहा वगैरे? नाही, काय नको. 1-2 कामं आहेत ती जरा पूर्ण करायची आहेत. येतो मी. हॅलो. हॅलो सर. बोला. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आत्ताच तुमच्या घरी जाऊन आलो. आसावरी होती? हो, वहिनी घरीच होत्या. त्या कुठेही गेल्या नाहीत. तुम्ही घरी आला नाहीत म्हणून काळजी करत होत्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पण सर, हे सगळं तुम्ही का करताय? शट अप. सांगितलं तेवढं काम करा, फालतू प्रश्न विचारू नका. सॉरी सर. पण सर, आता मी काय करू? ऑफिसला जा, कामाचं बघा काहीतरी. मी दुपारपर्यंत पोचतो. ओके सर. हां हॅलो. ते टेंडरचे पेपर्स? ते सुद्धा वहिनींकडे दिलेत. ठीक आहे, ठेवा आता. ओके सर. ठेवतो फोन. हां, मी चेकआउट करतोय.
बिल तयार करा. हर्षवर्धन भोसले. चक्या काय पत्ता लागला की नाही पूर्णाचा? नाही ना तात्या, हा? अचानक कुठं गायब झाली ती? नाही म्हणजे काल परवाच तर बघितली होती तिला मी गावात, आणि मग अचानक कुठं गेली? मला असं वाटतं इटानं तिला धाडली असेल साहेबांच्या कार्यक्रमात तिचा नाच होऊ नये म्हणून. हा पण पण नेमकं कुठं धाडलं? मला असं कळलं तिच्या मावशीकडे तिला धाडलं असं. मावशी? इकडून आली मावशी? मला काय माहित. अहो त्या इटा तमास गिरणीचं कोणी नातेवाईक पण नाही आणि सगळे सोयरे पण नाही. ही मावशी कुठून आली? चक्या मला यात काहीतरी घोळ दिसतोय. त्या मास्तराचा तर हात नाही याच्यात. असल असल, त्या मास्तराचाच हात असल. तात्या, हा. नो टेन्शन. हा चक्या म्हणजे डाकपेवाडीचा जेम्स बॉन्ड आहे, जेम्स बॉन्ड. हा? अडाव तुम्हाला नाही माहित, पण एवढं लक्षात ठेवा, हा. का या प्रकरणाचा शोध मॅच लावणार. म्हणजे काय करणार तू? काय करणार विचारू नका तात्या, फक्त बघा बघा म्या काय करतो ते. कुठे गेले असतील हे? कुठे गेले असतील? असे न सांगता कुठे निघून गेले? कालचा राग डोक्यात भरून तर गेले नसतील कुठे? त्यांना काही झालं तर नसेल? मनात नाही नाही ते विचार येत आहेत. प्रयत्न करून सुद्धा मी ते टाळू शकत नाहीये. त्यांची काळजी वाटते मला. हर्षदा, दादा आलेत? नाही आले अजून. तू आधीला विचार ना ऑफिसमध्ये फोन करून, त्याला जर काही कळलं असेल तर. विचारलं, मग त्याला काहीच माहित नाही. आणि तो म्हणाला तुम्ही काळजी करू नका. ही काय पहिली वेळ नाहीये जेव्हा दादा घराच्या बाहेर आहेत. काहीतरी अर्जंट काम निघालं असेल आणि त्यांना तिथेच थांबावं लागलं असेल. काळजी वाटतेच हर्षदा. का वहिनी? कशासाठी? ते घरी आले नाहीत, कुठे गेलेत, कशासाठी गेलेत आपल्याला काही माहित नाही. न सांगता आपण बाहेर राहतोय, घरच्यांना काळजी वाटत असेल याची त्यांना पर्वा नाही. मग उगाच तू त्यांची काळजी करून स्वतःच्या जीवाची घालमेल का करून घेतेस? कारण काही नाती इतक्या सहज नाही तोडता येत. मला अजूनही त्यांची काळजी वाटते. अजूनही. नेहा, तुला म्हटल्याप्रमाणे या वरुण सुभेदारची सगळी माहिती मी काढली. पुण्यामध्ये यांची एक मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. दोघे भाऊ मिळून सांभाळतात. वरुण मोठा भाऊ. आता पुण्यातला सगळा बिझनेस धाकट्या भावाकडे देऊन विदर्भात एस्टॅब्लिश होण्याचं स्वप्न बाळगून हा वरुण सुभेदार इकडे येतोय. काका, मलाही बऱ्यापैकी अशीच माहिती त्यांनी दिली होती स्वतःविषयी. बरं. पण मग काय करायचं आपण? त्यांच्याशी मीटिंग करायची? हा, म्हणजे कंपनीचं रेप्युटेशन तसं चांगलं आहे, पण काय? नाही, काय नाही. हा वरुण सुभेदार पक्का बिझनेसमॅन आहे. सक्सेस मिळवण्यासाठी साम दाम दंड भेद कशाचाही वापर करायला मागे पुढे पाहणार नाही. काका, तुम्ही ना
पटकन कुणाला चांगलं म्हणत नाही आणि कुणावर विश्वासही ठेवत नाही. प्रत्येक माणसाविषयी तुमची वेगळी स्वतःची मतं असतात. हां म्हणजे आता नवीन माणसावरती मी पटकन विश्वास ठेवत नाही हे खरं आहे, पण कसं आहे ना, नाणं खरं आहे का खोटं आहे हे तपासून पाहिला जसं आपण वाजवून पाहतो ना, तसं नवीन माणसाला सुद्धा तोलून मापून घ्यायचं आणि मगच त्याच्यावरती विश्वास ठेवायचा. पटकन कुणावरती विश्वास ठेवू नये. बर, पण मग या वरुण सुभेदारांचं काय करायचं आपण? एक मीटिंग तर करूया, मग बघू पुढे काय करायचं ते. ठीक आहे, चला निघू, मी कोर्टात जायचंय मला. चल बाय. बाय. साहेब, ताई, येते मी. तुम्ही माझ्यासाठी जे केलं ते आजकालच्या जगात कुणी कोणासाठी करत नाही. तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. मी ते जन्मभर विसरू शकणार नाही. तुम्ही माझ्यासाठी देवासारखे आहात. काय करतेस? वेडी आहेस का? आणि आम्ही देव वगैरे काही नाही आहोत, माणसंच आहोत साधी. जे काही केलं ना तुझ्यासाठी ते माणुसकीच्या नात्यानेच केलं. अगदी बरोबर. आणि हीच माणुसकी जर प्रत्येकाने दाखवली ना, तर हे प्रश्न निर्माणच होणार नाहीत. असो, पण श्रद्धा, तू मात्र लक्षात ठेव, तुझा नवरा जरी म्हणाला असला की तो सुधारलाय, तरी तुझ्या बाजूने तू सावध राहा. आणि पुन्हा असं काही घडलं तर मला नक्की कळव. हो. काळजी घे. येते मी. पण मला कधी कधी खरंच कळत नाही, या अनोळखी बाईसाठी एवढं काय केलं आपण? कशासाठी? समाधानासाठी. काही दिल्याचं, काही केल्याचं समाधान. आपण काय दिलं तिला? संयोगिता, आपल्याजवळ नसताना जे आपण दुसऱ्यांना देऊ शकतो अशी फक्त एकच गोष्ट आहे जगात, सुख. आपल्याजवळ नसताना आपण ते इतरांना देऊ शकतो आणि इतरांना दिल्यावरच ते आपल्याला मिळतं. सुख. हो ना? उदापुराने हे कागद दिलेत टेंडरचे. ठेव. रात्री जर घरी येणार नव्हतात तर फोन करून कळवायचं निदान. घरी नाही, ऑफिसमध्ये तरी. का? आय मीन, कशासाठी? इकडे सगळे उगाच काळजी करत बसतात ना, म्हणून. कोण सगळे? तू? तुला काळजी वाटते माझी? आणि या गोष्टीवरती मी विश्वास ठेवावा असं वाटतं तुला? असं गेले कित्येक दिवस तू माझ्याशी ज्या पद्धतीने वागतेस त्यावरनं मला अजिबात असं वाटत नाही की तुला काळजी वाटते माझी. रस्त्यावरच्या कुत्र्याला सुद्धा आपण इतकं हाडतूड करत नाही जितकं तू मला करतेस.
आणि वर मला सांगतेस की तुला काळजी वाटते माझी. वा, तुझ्या इतकी नाटकी बाईना मी आजपर्यंत कधी पाहिली नाही असावरी. एकीकडे मला हे असं तिराहित्यासारखं वागवतेस आणि दुसरीकडे लोकांना सांगत फिरतेस नवऱ्यावरती किती जीव आहे माझा, त्याची किती काळजी वाटते म्हणून. क्या बात आहे. मी असं काहीही म्हटलेलं नाहीये. खोटं बोलू नकोस. खाली तू हर्षदशी जे काही बोलत होतीस ते सगळं ऐकलंय मी. तुला काळजी वाटते माझी. नाही असं बरे, तुला माझी नाही स्वतःच्या इगोची, अहंकाराची काळजी वाटते. म्हणून तर आजपर्यंत 100 वेळा तुझ्यासमोर हात जोडून माफी मागितली मी तुझी, पण तरी माफ केलं नाहीस तू मला. काळजी वाटते म्हणे. खरं तर घरी यायची सुद्धा इच्छा नव्हती माझी. गाडीचा दरवाजा माझ्या तोंडावर खाडकर आपटून निघून गेलीस तू माझ्या समोर. काळजी वाटते तुला माझी. वा, काल ओळख झालेल्या बॉस बरोबर त्याच्या गाडी बसून तू नागपूरपर्यंत जायला तयार होतीस, पण ज्याच्याबरोबर उभं आयुष्य काढायचं आहे त्याच्या गाडी बसून तू आपल्याच घरापर्यंत यायला तयार नव्हतीस. तुला काळजी वाटते माझी. खूप हर्ट झालो मी. खूप खूप वाईट वाटलं मला असं बरी तुझ्या ह्या वागण्याचं. रात्रभर गाडी बसून मी विचार करत होतो की असं काय मोठा अपराध केलाय मी म्हणून तू एवढी मोठी शिक्षा देतेस मला. माझ्याशी बोलत नव्हतीस तोपर्यंत ठीक होतं, पण आता तू माझ्या गाडीत सुद्धा बसायला तयार नाहीस. इतका वाईट आहे मी. मी गाडीत बसले होते तुमच्या, तुम्ही मला टोचून बोललात म्हणून मी निघून गेले. बघितलंस, आता तुला माझं बोलणं सुद्धा नकोसं झालंय. माझ्या बोलण्याचा आता भलताच काहीतरी अर्थ काढतेस तू. आणि म्हणूनच मला घरी यावंसं सुद्धा वाटलं नाही काल. हर्षवर्धन भोसले, तुम्ही काल घरी का आला नाहीत हे माहितीये मला. कारण मुळात मी नागपूरला जावं हीच तुमची इच्छा नव्हती. आणि तुम्हाला माहिती होतं की जर तुम्ही रात्रभर घरी आला नाहीत तर मी कुठेही जाणार नाही. काय म्हणजे मी हे सगळं मुद्दामून केलं असं तुला वाटतंय? हा, म्हणजे एक मिनिट, म्हणजे तू नागपूरला जाऊ नयेस म्हणून मी तयार केलेला हा प्लॅन आहे असं तुला म्हणायचंय? हा, माय गॉड. नाही, मला आता मला सहनच होत नाही आता हे सगळं. अरे रात्रभर मी गाडीत बसून राहिलो, रात्रभर एकटा बसून राहिलो तो गाडीत. फक्त एवढाच विचार करत होतो की मी काय करू म्हणजे माझी आसावरी मला परत मिळेल. कसं म्हणू तिला, कसा तिचा राग घालवू, काय करू म्हणजे माझी पूर्वीची आसावरी मला परत मिळेल. आणि तुला वाटतं की तू नागपूरला जाऊ नयेस म्हणून मी केलेलं नाटक आहे, प्लॅन आहे माझा. म्हणजे जगण्यालाच काही अर्थ नाही राहिला आता. आसावरी, कशा करता जगतोय मी? कशा करता मारून टाकू का मी स्वतःला? म्हणजे संपून जाईल हे सगळं? हा, संपून टाकू का मी हे सगळं? वा, हर्षवर्धन भोसले, अरे हलकट माणसा, कशा करता जगतोयस तू? मर एकदाचा, मर एकदाचा, मरून जा.